रितेश देशमुखचा राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित होताच रेकॉर्ड तुटला। 10 वर्षापासून ज्या पिक्चरची प्रतीक्षा महाराष्ट्रातला नागरिक करत होता, अखेर तो पिक्चर प्रदर्शित झाला। काही दिवसांपूर्वीच राजा शिवाजीचा ट्रेलर आला होता, तेव्हा अनेकांनी टीका केल्या। काही म्हटले रितेश देशमुख महाराजांसारखा दिसतच नाही, तर काही लोकांनी चित्रपटाचं नाव राजा शिवाजी ठेवून महाराजांचा अपमान झालाय अशी तक्रार कोर्टात केली। पण कोर्टाने निकाल दिल्यानंतरच हा पिक्चर प्रदर्शित झाला। चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या शो मध्ये मोडला सगळ्यात मोठा विक्रम। पहिल्या 3 तासातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली। जे लोक म्हणत होते की हा चित्रपट काही चांगला नाहीये, पण चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या शो मध्ये इतका भयानक विक्रम मोडेल असा विचारच कुणी केला नव्हता। जेव्हा पिक्चरचा पहिला शो सुरू झाला, पहिल्या 15 मिनिटात प्रेक्षकांना वाटलं खरं आहे, जितका ट्रेलर खराब होता त्यापेक्षा खराब पिक्चर आहे। पण 16व्या मिनिटापासून पिक्चर असा उलटा फिरला की अक्षरशः सिनेमा हॉलमध्ये घोषणाबाजी सुरू झाली। रितेश देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका व्यवस्थित करता आली नाही अशी टीका ट्रेलर पाहून लोकांनी केली होती। पण जेव्हा इंटरव्हल झाला, तेव्हा इंटरव्हल नंतर पिक्चरचा एक असा सीन होता की अक्षरशः त्या सीन मध्ये जय भवानी जय शिवानी अशा प्रकारच्या घोषणांनी पूर्ण थिएटर दणाणून गेलं। यासोबत सलमान खान, संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन या दिग्गज कलाकारांनी अशा भूमिका साकारल्या आहेत की ज्यामुळे सोशल मीडियावर आता फक्त आणि फक्त राजा शिवाजींचा ट्रेंड आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने कमाईचं कोणतं रेकॉर्ड मोडलं आहे? नेमका हा चित्रपट कसा आहे? या चित्रपटामध्ये पहिल्या 15 मिनिटांनंतर असा काय विचित्र बदल झाला की ज्यामुळे या चित्रपटाने सगळ्यात मोठा रेकॉर्ड मोडला आहे? काय आहेत या चित्रपटाचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट? चला जाणून घेऊया या चित्रपटाचा सविस्तर रिपोर्ट। रितेश देशमुखचा राजा शिवाजी चित्रपट 1 मे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आणि पहिल्या शो मध्येच मोडला सगळ्यात मोठा रेकॉर्ड। याला कारण ठरलं तो एक सीन जो या चित्रपटामध्ये आहे, जो ट्रेलर मध्ये दिसला नव्हता पण जो पिक्चर मध्ये दिसला आणि अक्षरशः छावा, बाहुबली आणि पुष्पाचे रेकॉर्ड मोडलेत। चित्रपटाची सुरुवात होते एका काळोख्या रात्रीने। इसवी सन 1629 सह्याद्रीच्या कुशीत रक्ताचा सडा पडलेला दिसतोय। पहिल्या 10 मिनिटातच दिग्दर्शक रितेश देशमुखने प्रेक्षकांचा ताबा घेतला। निजामशहाचा दरबार भरलाय, तिथे भर दरबारात लखुजीराजे जाधव यांच्या मुलासह त्यांचा दुर्दैवी अंत केला जातो। हा थरार इतका भीषण आहे की थिएटरमध्ये बसलेल्या लहान मुलांपासून थोरापर्यंत प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो। रक्ताने माखलेला देवगिरी किल्ला पाहून प्रेक्षकांमध्ये भयान शांतता पसरते, पण ही शांतता एका वादळाची नांदी आहे। जिजाऊ साहेबांच्या डोळ्यातील ते सुडाचे आणि स्वराज्याचे स्वप्न पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येतं। मग प्रश्न पडतो, इतक्या बलाढ्य शत्रूमध्ये हे स्वराज्य कसं उभं राहणार? आणि हीच उत्सुकता तुम्हाला पुढल्या 15 मिनिटाकडे खेचून नेते। पहिल्या 15 मिनिटामध्ये आधी पूर्वार्ध दाखवला गेला, लोकांना वाटलं बोर होते, पण त्यानंतर 16व्या मिनिटापासून या चित्रपटाचा खरा थरार सुरू होतो। पुढच्या 15 मिनिटांमध्ये आपण पाहतो बाल शिवबाचं बालपण। इथे रितेशचा मुलगा राहिल देशमुख यानं बाल शिवबाच्या भूमिकेत सर्वांची मनं जिंकली। जिजाऊंच्या संस्कारात वाढणारा हा सिंह जेव्हा पहिल्यांदा मातीची मूठ हातात घेतो तेव्हा थिएटरमध्ये पहिली टाळी वाजते। पण खरी खळबळ उडते 30व्या मिनिटाला। एका घनघोर युद्ध प्रसंगात दुराच्या लाटेतून जेव्हा रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं पडद्यावर येतो तेव्हा थिएटरचं छेद इतक्या जोरात घोषणाबाजी सुरू होते। रितेशची ती चाल, त्याच्या डोळ्यातलं तेज पाहून प्रेक्षक विसरून जातात की हा रितेश आहे। लोकांना तिथे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज दिसतात। पण इथेच एक ट्विस्ट येतो। विजापूरच्या दरबारात एक असा शत्रू तयार होतोय जो महाराजांना संपवण्यासाठी विडा वाचलणार आहे। मग कोण होता तो दैत्य? आता चित्रपट अशा एका वळणावर येतोय की ज्यानंतर इंटरव्हल होणार होता आणि इंटरव्हल नंतर सगळं चित्रच बदलणार होतं आणि तो रेकॉर्ड मोडणारा सीन जवळ येणार होता। आता चित्रपट एका वेगळ्या वळणावर आला होता। विजापूरच्या दरबारात प्रवेश होतो संजय दत्तचा। अफजल खानच्या भूमिकेत संजू बाबा इतका क्रूर आणि अकराळ विक्राळ दिसतो की त्याच्या एका ओरडण्यानं प्रेक्षक दचकतात। संजय दत्तने साकारलेला हा खान पाहून लोकांच्या मनात संतापाची लाट उसळते। त्याच वेळी स्वराज्याच्या बाजूने उभं राहतात महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे, ज्यांची भूमिका केली अभिषेक बच्चनने।
अभिषेकची एंट्री इतकी भारदस्त आहे, त्याचं मराठी बोलणं ऐकून प्रेक्षक थक्क होतात. इकडे अफजल खान कूच करतोय, तिकडे महाराज एक एक किल्ला जिंकत आहे. पण यात एक गुपित आहे. महाराजांच्या जवळचा माणूस शत्रूला जाऊन मिळणार असतो. तो गद्दार कोण, त्या गद्दाराची कुणी भूमिका केली हे शोधण्यासाठी प्रेक्षक पुढच्या भागात हरून जातात. आणि अखेर ती वेळ येते. 1 तास संपून गेलेला असतो. नंतरचा अर्धा तास या पिक्चरमध्ये बुद्धिबालाचा खेळ आणि सईबाईची साथ दिसते. मध्यंतराच्या आधीचा हा काळ पूर्णपणे मानसिक युद्धाचा. विद्या बालन म्हणजेच बडी बेगम अशा काही हालचाली रचते की आता वाटतं स्वराज्य धोक्यात येईल. पण याच वेळी जेनेलिया देशमुख महाराणी सईबाईच्या भूमिकेत येतात. इथे रितेश आणि जेनेलियाचे संवाद इतके हृदयस्पर्शी आहेत की प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येतं. तो संवाद प्राजक्त दुसऱ्याच्या अंगणी पडला तरी सुगंध मात्र आपल्याच दारी येतो. हा संवाद थेट काळजाला भिडतो. पण मध्यंतर होतं, इंटरव्हल होतो अशा वळणावर जिथे अफजल खान तुळजापूरचं मंदिर उद्ध्वस्त करायला निघालाय. आता काय होणार? प्रेक्षक मध्यंतरात पुढे जातात आणि त्यानंतर सगळा पिक्चर जो आहे त्याच्यामध्ये एक सस्पेन्स तयार होतो. प्रतापगडाचा रणसंग्राम आणि सलमान खानची एंट्री. चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे केवळ अंगावर शहारे आणणारा थरार. अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येतो. तो भेटीचा प्रसंग, वाघनखांची खानाचा कोथळा बाहेर काढलेला तो सीन, रितेशचा हा सीन ज्या ताकदीनं शूट केलाय त्याला तोड नाही. आणि याच वेळी जेव्हा खानाचं सैन्य मराठ्यांवर तुटून पडतं तेव्हा एका वीराची एंट्री होती, तो म्हणजे जिवा महाला. आणि पडद्यावर दिसतो सलमान खान. होता जिवा म्हणून वाचला शिवा हा शब्द सार्थ ठरवताना सलमानचा तो मराठी बाणा, त्याच्या हातातील ती फिरणारी तलवार पाहून थिएटरमध्ये शिट्ट्यांचा पाऊस पडतो. सलमानने जिवा महालाच्या भूमिकेत ओतलेले प्राण आणि त्याचा तो राडा पाहून प्रेक्षक स्वतःला त्याच्या जागेवर उभे राहून नाचू लागतात. शेवटच्या 15 मिनिटांमध्ये जेव्हा भगवा फडकतो तेव्हा प्रेक्षकाचा ऊर अभिमानानं भरून येतो. चित्रपट संपताना जेव्हा जय भवानी जय शिवाजी हे गाणं वाजतं तेव्हा संपूर्ण थिएटरमध्ये जय शिवरायांच्या घोषणा घुमतात. रितेशने हा चित्रपट बनवला. शेवट याचा अशा पद्धतीने केला की इतिहासाचं सुवर्णपान जिवंत झालं आहे. आता पिक्चर संपल्यानंतर लोकांच्या काही कमेंट घेण्यात आल्या, फीडबॅक घेण्यात आल्या. त्यातून समजले काही पॉझिटिव्ह पॉईंट्स. रितेशचं दिग्दर्शन आणि अभिनय. रितेशनं स्वतःला सिद्ध केलंय. त्याने महाराजांची भूमिका केवळ अभिनयाने नाही तर भक्तीनं केली. संजय दत्तचा क्रूरपणा, अभिषेक बच्चनचा संयम आणि सलमान खानचा स्वॅग याच्यामुळे पिक्चर लार्जन दॅन लाईफ वाटतो. चित्रपटाचं संगीत हा सिनेमाचा आत्मा. हे शिवराय हे गाणं ऐकताना अंगावर काटा येतो. संतोष सिवन यांनी सह्याद्रीचे कडे आणि किल्ले ज्या पद्धतीनं टिपले आहेत ते पाहून आपण त्याच काळात गेलो असं वाटतंय. पण याचे काही नकारात्मक पॉईंट देखील आहे. VFXची उणीव. काही युद्ध प्रसंगात VFX काही कृत्रिम वाटतात जे अजून चांगले होऊ शकले असते. 3 तासाहून अधिक वेळ असल्यामुळे काही चित्रपटांना उत्तरार्धात चित्रपट थोडा संथ वाटू शकतो. काही बॉलिवूड कलाकारांचे मराठी उच्चार थोडे खटकतात पण त्यांच्या अभिनयामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येते. राजा शिवाजी हा केवळ एक चित्रपट नाहीये तर तो एक अनुभव आहे. हा चित्रपट सहकुटुंब पाहण्यासारखा आहे. रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नेऊन ठेवलंय. जर तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल तर तुम्ही एक सुवर्ण क्षण गमावत आहेत. जा आणि अनुभव घ्या हा शौर्याचा महासोहळा. तुम्हाला हा पिक्चर पाहून काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.